अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ भक्त हो. प्रकट दिन जवळ येतोय. काय केल्याने माझी इच्छा पूर्ण होईल? काय अशी स्वामींची सेवा करू? काय मागणं घालू स्वामींना? किती दिवसाचं पारायण करू? काय दान करू? तर याचं उत्तर आता पुढे आहे. ऐका तर. 20 मार्च हा दिवस आपल्या सर्व भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि मंगलमय आहे. हो, आपल्या लाडक्या स्वामींचा प्रकट दिन, ज्या दिवशी स्वामींनी या धर्तीवर अवतार धारण करून असंख्य भक्तांचे जीवन उधळून टाकले. आपले स्वामी नेहमी म्हणायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि खरंच आजही आपल्यासारखे असंख्य भक्त त्यांच्या कृपेचा अनुभव घेत आहेत. आणि याच दिवशी आपण स्वामींची मनोभावे सेवा करून आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणू शकतो भक्त हो. तुम्हालाही तुमच्या मनातली एखादी इच्छा पूर्ण करायची आहे, तुम्हालाही स्वामी सेवा करायची आहे, तर ऐका कशी करायची. सकाळी लवकर उठून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. स्वामींच्या प्रतिमेसमोर किंवा मूर्तीसमोर दीप, धूप, अगरबत्ती लावायचा व श्री स्वामी समर्थ नामाचा 108 वेळा जाप करावा. जर शक्य नसल्यास 11 वेळा केला तरीही चालेल. हा जप केवळ शब्द नाही, तर स्वामींशी जोडणारा एक दिव्य सेतू आहे बरं का. आता प्रकट दिन जवळ येतोय, तर स्वामी चरित्र सारामृत पारायण कसं करावं ते बघा. तर स्वामी चरित्र सारामृत म्हणजे काय? तर हा एक ग्रंथ आहे. स्वामींच्या चमत्कारांचा आणि कृपेचा अमृतसागर आहे हा. जर तुम्हाला 21 दिवसाचं पारायण करायचं असेल तर तुम्ही 28 फेब्रुवारीपासून सुरुवात करू शकता. 28 फेब्रुवारी ते 20 मार्च 2026 पर्यंत तुम्ही 21 दिवसाचं पारायण करू शकता. प्रत्येक दिवशी तुम्हाला एक अध्याय वाचावा लागेल. ज्यांना एवढा दिवस जमत नाही ते 11 दिवसाचं सुद्धा करू शकतात, 7 दिवसाचं सुद्धा करू शकतात आणि 3 दिवसाचं सुद्धा करू शकतात. फक्त मनामध्ये भक्तिभाव हवा, सेवा करण्याची भावना हवी मनामध्ये. आणि पारायणाच्या काळामध्ये कोणालाही वाईट बोलू नये, मनात वाईट आणू नये, कोणाबद्दल वाईट चिंतू नये. सर्वांबद्दल चांगला विचार करावा, अन्नदान करावं, गरजूंना मदत करावी, मांसाहार पूर्णपणे टाळावा. जर मध्येच मासिक पाळी आली तर घरात इतर कोणाला तरी अध्याय वाचण्यासाठी बसवावे, काही हरकत नाही. पारायणाला सुरुवात कशी करावी? तर सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ व पवित्र वस्त्र परिधान करावे. जिथे पूजा मांडणार आहे ती जागा स्वच्छ असली पाहिजे. तिथे चौरंग किंवा पाट ठेवायचा व त्यावर पिवळे किंवा केशरी वस्त्र अंथरायचं. आता पिवळं किंवा केशरी वस्त्र का? तर स्वामींना पिवळा व केशरी रंग खूप प्रिय आहे. त्यामुळे बाजूने रांगोळी काढायची, कळस ठेवायचा, स्वामींची प्रतिमा असेल प्रतिमा ठेवायची, मूर्ती असेल मूर्ती ठेवायची. कोणाला जर अभिषेक करायचा असेल तर अभिषेक करू शकता. चंदन वगैरे लावायचं, फळे ठेवायची, फुले ठेवायची, धूप, दीप, अगरबत्ती. तुम्हाला जशी हवी तशी पूजा तुम्ही करू शकता. अगदीच कोणाकडे काहीच नसेल तर फक्त मनापासून स्वामीचं नामस्मरण करा. स्वामी तुम्हाला काय कमी आहेत, काय नाही ते नक्की देतील. स्वामींची प्रतिमा आणि मूर्ती तर तुम्ही पूजतायच, पण सोबत स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ देखील पूजा आणि त्याचं पावित्र्य राखून ठेवा. अध्याय वाचून झाला की आरती, तारक मंत्र, कालभैरवाष्टक हे सर्व करायला विसरू नका. त्याचसोबत नैवेद्यसुद्धा अर्पण करा. पारायणाच्या काळात तुम्ही काहीही नैवेद्य अर्पण केला तरी चालेल, पण जेव्हा प्रकट दिन असेल त्या दिवशी स्वामींचा आवडता पुरणपोळीचा नैवेद्य करा. स्वामींना पुरणपोळी खूप प्रिय आहे बरं का. तर इच्छापूर्तीसाठी संकल्प कसा करायचा? तर संकल्प असा करायचा भक्त हो. नारळ, फूल व अक्षता हातामध्ये घ्यायचं आणि म्हणायचं, हे स्वामी समर्था, माझ्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी मी हे पारायण करत आहे. माझ्यावर सदैव आपली कृपा असावी. आणि आपल्या मनातली इच्छा स्वामींना बोलून दाखवायची आणि ते नारळ, फुलं, अक्षता स्वामींना अर्पण करायचं.
असं म्हणलं जातं, पारायणाच्या काळात अन्नदानाला खूप म्हणजे खूप महत्त्व असतं. उद्यापन कधी व कसं करावं? तर उद्यापन प्रकट दिना दिवशी म्हणजे 20 मार्च 2026ला करावं. या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा, अभिषेक, शेवटचा अध्याय वाचून, मिष्टान्नाचे जेवण करून, नैवेद्य दाखवून ते भक्तांमध्ये वाटप करावे. शक्य होईल तेवढे अन्नदान करावे, गरजूंना मदत करावी, प्राणीमात्रांवर दया करावी. कारण सेवा म्हणजेच खरी स्वामी भक्ती आहे बरं का. भक्त हो, सेवा करा, सेवेकरी व्हा. भक्त हो, प्रकट दिन हा म्हणजे केवळ उत्सव नाही बरं का. हा आपल्या श्रद्धेची परीक्षा आहे. म्हणजे फक्त आपल्या इच्छेपूर्तीसाठी आपण सेवा करणं योग्य नाही. आपण मनापासून सेवा केली पाहिजे, सेवेकरी झालो पाहिजे, प्राणीमात्रांवर, गरजूंवर दया केली पाहिजे भक्त हो. तेव्हाच आपण स्वामींचे खरे भक्त आहोत. चला तर मग 20 मार्चला पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने स्वामींची सेवा करूया. तयार आहात ना तुम्ही? शेवटी स्वामींना एकच प्रार्थना, स्वामी सर्वांवर आपली सदैव कृपा राहू दे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, परब्रह्मसी अक्कलकोट निवासी, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.